रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. आदिवासी समिती रायगड संस्थापक अध्यक्ष विलास घरत यांच्यामार्फत नांदगाव आदिवासी वाडी येथे स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी आदिवासी समाज ही आज स्वतंत्र आहे का यावरती जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमात 78 वर्ष भारत देश स्वतंत्र होऊन आदिवासी समाज अत्यंत मागास असून दळणवळणासाठी त्यांना रस्ताही नसल्याने रस्त्याची मागणी आदिवासी बांधवांनी विलास घरत यांच्याकडे केली. या कार्यक्रमादरम्यान विलास घरत यांनी आश्वासित केले की नांदगाव वाडी येथील आदिवासी बांधवांचे सर्व प्रश्न मार्गी लावू. तसेच यावेळी मार्गदर्शन मधुकर थोरात व विद्यानंद जाधव यांनी केले. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर हरिश्चंद्र वाघमारे, राम पवार, पप्पू साळवे, प्रकाश चव्हाण, रवींद्र वाघमारे, राम पवार, दिलीप वाघमारे, कृष्ण कातकरी, विष्णू वाघे, कमला कातकरी, गीता दळवी, सीता कातकरी आदी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्पांजली सकपाळ यांनी केले. भारत माता की जय, भारत माता की जय. संत तुकाराम, महात्मा फुले, माता रामाई, माता भीमाई, फातिमा शेख याला दिवाण अभिवादन. मित्रांनो, आज आपण 15 ऑगस्ट दिन हा सालाबादप्रमाणे साजरा करतोय. आज भारत स्वतंत्र होऊन 78 वर्षे झाली. या निमित्ताने आदिवासी बांधव हा दिवस भव्य प्रमाणात साजरा करणार आहेत. या दिवसाचे मुख्य विषयावर मान्यवरांनी चर्चा केली. आज पिढ्यानपिढ्या राहत असलेल्या जागेवरती आदिवासी हे वंचित आहेत. कारण वर्षानुवर्ष आम्ही ज्या जागेवर राहतो ती जागाच आमच्या नावावर नाही. अजून घर आहे, घरी जाऊन बऱ्याच लोकांच्या घर सुद्धा नावावर नाहीये. येथील मूलभूत प्रश्न आहेत, भरपूर मूलभूत प्रश्न आहेत. आता आम्ही आलो या वाडीत यायला रस्ता नाहीये. मध्ये कुठेतरी एखादा झरा आहे, त्या झऱ्यातून यावं लागते, वर चढावं लागते. स्मशानाचं भूक काम पण तसंच शिल्लक आहे. अजून 2008 मध्ये मी इथं पहिली एंट्री मारली, रेशन कार्ड मिळवून दिले. त्यानंतर मी हे 2 प्रश्न हाती घेतले होते, परंतु ही लोक एकत्र नसल्यामुळे ते प्रश्न थोडे रेंगाळले. परंतु आता परत ते आपल्याकडे आल्यानंतर आम्ही ते प्रश्न हाती घेतले आणि ते प्रश्न आम्ही सोडून नक्की देऊ ही मी त्यांना ग्वाही देतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. पण स्वातंत्र्य कुणाला मिळालं? अधिकारी, पुढारी, व्यापारी, महाराज या 4 लोकांना स्वातंत्र्य मिळालं. मुठभर लोकांना स्वातंत्र्य मिळालं. अजून गरिबांच्या घरात स्वातंत्र्य आलेलं नाहीये, शेतकऱ्याच्या घरात स्वातंत्र्य आलेलं नाहीये. म्हणून 16 ऑगस्ट 1947 रोजी अण्णाभाऊ साठे मुंबई येथे मोर्चा काढला. ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है. कारण का जे स्वातंत्र्य मिळालं ते आम्हाला अजूनपर्यंत मिळालं नाही. हे ओळखलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, अण्णाभाऊ साठेंनी हे ओळखलं आणि म्हणून त्यांनी सांगितलं ही आजादी झुटी आहे, देश की जनता भूखी आहे. कारण आजादी आमच्याकडे आली असती तर आम्हाला अजून रोड नाहीये. आज स्वातंत्र्याला 78 वर्ष होऊन आज आमच्या घरात रोड नाहीये, आमची जागा आमच्या नावावर नाहीये. पनवेलच्या हाकेवर असणारं नांदगाव गाव, त्याच्या बाजूला असणारी वाडी आणि इथं या मूलभूत सुविधांपासून ती वंचित आहे.
तर अशा वंचितांना न राहता आपण त्यांना न्याय मिळवून देऊ. त्यांचे मूलभूत हक्क आणि अधिकार आहेत त्यांना मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करू. सर्व महापुरुषांना माझे विनम्र अभिवादन. बंधूंनो, आज या नांदगाव गावामध्ये आपण स्वतंत्र दिन जनजागृत या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत. पण जनजागृत यासाठी विलासजी गरज साहेब करत आहेत की आपण या नांदगावामधून येताना, नांदगाव हा गाव जेव्हा खाली हा श्रीमंताचा गाव आहे, परंतु जसे जसे आपण त्या गावाच्या वाटेने पुढे पुढे येत असतो तर आपल्याला कळलं असेल की आपली या ठिकाणी येताना काय अवस्था झालेली, किती पाय दुखत आहेत, किती दम लागला आहे आपल्या लोकांना इथे येण्यासाठी. परंतु हे माझे आदिवासी बांधव हे सातत्याने या ठिकाणी रहदारी करत आहेत. इतक्या उंचावर, इतक्या जंगलात हे आदिवासी माझे बांधव या ठिकाणी राहत आहेत. आपल्या घरामध्ये साधी लाईट गेली तर आपल्याला झोप येत नाही, आपल्याला मच्छर चावतात, आपली मुलं बाळं रडतात. पण या आपल्या जनतेला सांगू इच्छितो की हे आदिवासी काय परिस्थितीमध्ये या नांदगावच्या वाडीमध्ये राहत आहेत. तर काही आदिवासी वाड्यांमध्ये, या नांदगावमध्येच नाही तर अनेक अशा कित्येक आदिवासी वाड्यांमध्ये हीच अवस्था आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य हेच आहे की सर्व सामान्य माणसांसारखं जगणं हे त्यांनाही मिळायला हवं आहे. तुम्हाला फी लागत नाही जास्त. ती तरतूद तुमच्या एका बापाला करून ठेवली, त्या बापाला तुम्हाला माहिती होऊ गेली नाही. तो बाप आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून त्या बापाने या तरतुदी करून ठेवल्या. ते करत असताना तुमचं नोकरीमध्ये आरक्षणही ठेवलं, म्हणजे तुम्ही जेव्हा शिकून पुढे जाल तेव्हा तुम्हाला ध्यानारून यंत्रणेला नोकरी द्यावी लागते. आणि म्हणून ही नोकरी जेव्हा तुमची येईल तेव्हा तुमच्या संसाराचा एक स्टेटस स्वीकारला जाईल. नाही तर आमच्या 78 वर्षापासून आज आम्ही तिथंच आहोत. आम्ही पुढे जायला काही तयार नाही. नेते येतात, भाषण देतात, योजना आणतात, त्यानंतर मग कशा जातात पता नाही. मग कोणी संडास खाते, कोणी नळ खाते, कोण काय काय खाते. जे जे खाते आमच्या हिश्श्याला आलेलं तोच खाते, पुढे काही येत नाही. आणि म्हणून आम्हाला जर त्यांना आणायचं असेल तर आमचे भक्कम नेते या ठिकाणी आहेत. बऱ्याच ज्यांनी अशा ठिकाणी नळ, लाईट, पाणी व्यवस्था करून दिली. आणि मग फक्त राज्य घटनेमुळे आमचा कोण आहे आणि परका कोण आहे जी जाणीव आपल्याला आपण याच्यानंतर कॅडर घेऊनच्या माध्यमातून करणार आहोत. आणि म्हणून आज या ठिकाणी आम्हाला आमच्या साहेबांनी, विलास गरज साहेबांनी बोलवलं. आपण मला ऐकून घेतलं, चुकलं विकलं असलं तर आताच माफी मागतो आणि या ठिकाणी मी माझ्या बरोबर थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.